शाखेचे विशेष कार्य अधिकारी श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला आहे। या उपक्रमाची सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातून याची सुरुवात झाली आहे। मराठवाड्यानंतर संपूर्ण विदर्भ, खानदेश, पूर्ण कोकण झाल्यानंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात बार्शी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेत आहोत। आता याचा उद्देश असा आहे या आरोग्यवारीचा की आतापर्यंत संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती अर्थसहाय्य लोकांना वितरित झालं, मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे, ती कशा पद्धतीने मिळवणं सोपं आहे आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आज या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा सुरुवात करतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा। तर सगळ्यात सोपं आहे, आपण घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवर मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो। आपण जर बघितलं तर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650567567। या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्ही एक मिस कॉल दिला तर तुम्हाला तात्काळ मेसेज येतो आणि त्या मेसेजमधून तुम्हाला एक फॉर्म येतो। फॉर्म भरल्यानंतर 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये तुम्हाला ती रक्कम मिळते। आता तुम्हाला पहिल्यासारखं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पत्राची घ्यायची गरज नाही किंवा मंत्रालयात जायची गरज नाही, कुठेही खेटे मारायची गरज नाही, एखाद्या एजंटला किंवा CSC सेंटरला जायची गरज नाही। स्वतः मोबाईल घ्यायचा, आपल्या मोबाईलला हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोटेशन दिलं जातं। आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खर्चाचा अंदाजपत्रक देतात। अमुक खर्च आहे, उदाहरणार्थ तुम्हाला हिप रिप्लेसमेंट करायचं, हिप रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला 1 लाख 2 लाखाचं अंदाजपत्रक दिलं जातं। ते अंदाजपत्रक घ्यायचं, एक उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड आपल्याकडे असतंच, याची PDF करायची, तो फॉर्म भरायचा आणि तुम्ही फक्त मेल करायचा। या ठिकाणी त्याचा मेल ID सुद्धा दिलेला आहे। दुसरी प्रक्रिया, या माहिती पत्रकावर डाव्या बाजूला एक QR कोड दिला, तो QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर लगेच तुम्हाला फॉर्म मिळतो। त्या फॉर्मला सुद्धा सेम डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आणि मेल करायचे। 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते। आता दुसरा प्रश्न, यामध्ये कुठले आजार समाविष्ट आहे? तर सुरुवातीला आपण दिले आणि स्टँडीवर सुद्धा दिलेले आहेत, बऱ्यापैकी आजारांची नावं दिली आहेत बघा। कॉकलर इम्प्लांट, जी मुलं जन्मता मुकबधीर असतात, ज्यांना बोलता येत नाही, अशा व्यक्तींना, अशा मुलांना कॉकलर इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया करावी लागते, ज्यासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख रुपयाची मदत करतो। त्यानंतर हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी, हे सगळे ट्रान्सप्लांट आहेत, या सगळ्या ट्रान्सप्लांटला 2 लाख रुपयाची मदत मिळते। त्यानंतर हिप रिप्लेसमेंट, नंतर नी रिप्लेसमेंट, ऍक्सिडेंट कुठलाही असेल, आता अपघाताचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढलेलं आहे, ऍक्सिडेंट कुठलाही असेल, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, त्याला सुद्धा 1 लाख रुपयाची मदत मिळते। नंतर विद्युत अपघात रुग्ण, जे आपल्याला शेतात काम करताना किंवा एखाद्या मोटरचं काम करताना आपल्याला कधी शॉक लागतो, तर अशा रुग्णांना सुद्धा ती 1 लाख रुपयाची मदत मिळते। त्यानंतर बर्न रुग्ण असतात, एखाद्या MIDC मध्ये किंवा कारखान्यामध्ये स्फोट झाला तर अशा वेळी जे जळीत रुग्ण असतात त्यांना सुद्धा 1 लाख रुपयाची मदत मिळते। एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की ही योजना एकदम साधी, सोपी आणि सरळ आहे। जात, धर्म, पंथ आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण हे काम करत आहोत। बार्शीमध्ये हे विजय माने म्हणून आहेत, आपण गेली 4-5 वर्ष वैद्यकीय मदत कक्षाचं काम करतात आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे बऱ्यापैकी त्यांनी फाईल सुद्धा केलेला आहे। त्यांचा अहवाल तुम्ही आणलाय का? बऱ्यापैकी ते काम करतात। बार्शी शहरातली काही अडचण असेल, त्यानंतर हा दुसरा सूरज जमा म्हणून आहे, हा सोलापूरला असतो। सोलापूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा त्याला वैद्यकीयची जबाबदारी दिलेली आहे। सोलापूरमध्ये काही अडचण आली तर त्यांचं ते काम पाहतात। यानंतर आमचे दुसरे सहकारी मांजरे साहेब आणि स्नेल कटारी, हे करमाळ्याचे असतात। आमचे विस्तारक म्हणून हे विटा सांगलीचे आहेत। तर ही अशी सगळी टीम या ठिकाणी बार्शी शहरामध्ये काम करत असते। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर या माहितीपत्रावर माझा नंबर दिला आहे, तुम्हाला कुठलीही अडचण असेल माझा नंबर दिला आणि उजव्या बाजूला मंगेश चिवटे सरांचा नंबर दिला आहे। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2 वर्ष 2 महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल 340 कोटीचं वितरण गोरगरीब रुग्णांना संपूर्ण राज्यभर झालेलं आहे। त्यातील 16 कोटी 20 लाख रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्याला मिळाली आणि 40,000 रुग्णांचे प्राण यामध्ये वाचण्यास आपल्याला मदत झालेली आहे। त्यामुळं आपल्या मार्फत अजून सुद्धा जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल अशी आशा बाळगतो।